अपार दृढ श्रद्धा असणारा अण्णा एक वारकरी, तरीसुद्धा गुरुकृपेने आणि समन्वयाची व व्यापक विचाराची जोड असल्याकारणाने आपल्या वर्षात सर्व तीर्थक्षेत्रांच्या विषयी मानसी तेवढाच अत्यादर आहे. आपले हे जम्बूद्वीप म्हणजेच भारतवर्ष ही पवित्र भूमी आहे. सुक्तकाचे सुक्तांमध्ये या भूमीत जन्म घेणाऱ्या नरदेहातील जीवांचे भाग्य वर्णन करतात. ही आपली मातृभूमी देवांची, ऋषीमुनींची, साधुसंतांची, थोर अशा विचारवंतांची भूमी आहे. ही नुसती भोगभूमी नाहीच, तर ही पुण्यभूमी, कर्मभूमी आहे. ही समर्थकाची उक्ती सर्वसामान्य आहे. भगवंताने आपल्या देवाची, धर्माची, देशाची, समाजाची सेवा करण्यासाठी दिला आहे. नरदेहाची सार्थकता आत्मारामाचा साक्षात्कार करून घेण्यातच आहे. या साक्षात्कार चुकासाठी साधन मार्गाची नितांत आवश्यकता आहे. कर्मज्ञान, योग, भक्ती असे वेदशास्त्र प्रतिपादित आणि संतांचा पुरस्कार प्राप्त झालेले अनेक साधना मार्ग आहेत. या सगळ्या साधन मार्गात एकच दोन अक्षरी पण जबरदस्ताने अर्थ असलेला शब्द आहे तप. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी तपाची सुंदर व्याख्या केली आहे. तप हा शब्द उलटा केला तर पथ हा शब्द तयार होतो. प्रपंचात पथ हवी असेल तर परमार्थात तप हवेच आहे. या तपामध्ये तीर्थयात्रांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. मात्र हल्ली सारखी तीर्थयात्रेची सहल न होता ती सर्वार्थाने तीर्थयात्राच असली पाहिजे. एका तीर्थयात्रेमध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक अशा विविध प्रकारच्या सात्विक तपाचा समावेश आहे. उदा पायी पंढरीची वारी, दत्तस्थानांची पायी यात्रा, गोवर्धनाची परिक्रमा किंवा त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा अशा परिक्रमा करणारा यात्री एका अर्थाने परिव्राजक म्हणायला काही हरकत नाही. हे पुस्तक वाचत असताना यात्री हा परिभ्रमण करीत नसून वा नुसतं देशाटन करीत नसून परिव्राजक असं करीत असतो. परमहंसपदी आरूढ होण्यासाठी अशा परिक्रमांची मोठी उपयुक्तता असते. आपले भारतवर्ष हे एक महान तीर्थ आहे. अशा तीर्थक्षेत्रात असणाऱ्या भूमीत गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, तुंगभद्रा, कृष्णा, चंद्रभागा अशा सारखे अनेक तीर्थ आहेत. त्याच्यामध्ये स्नान, पान इत्यादींच्या योगाचे आगमन होते. हे खरे, पण त्यासाठी यात्रा करणाऱ्या मनात ती शुद्ध भावना गरज आहे. नाहीतर मासे, कासव, दुसरी मगर अशी सारखी जलचर प्राणी जन्मभर त्या तीर्थातच असतात ना. त्यांना काय उपयोग होतो? या तीर्थांचा सामर्थ्य तीर्थाची शुद्धतेच्या ठिकाणी असणाऱ्या भक्तांच्या अंतःकरणातील भावाची आहे. हे तीर्थाचे वास्तव सामर्थ्य नाही. जसे अमृत प्राशनाचे फळ प्राप्त होण्यासाठी मनाच्या भावाची काहीच गरज नसते, तसे ते अमृतपोटी असणारे वास्तव सामर्थ्य आहे. तसेच परिक्रमा करीत असताना जर नर्मदा मातेविषयी मेयाविषयी नित्य भावना प्रेम नसेल, तुकोबा म्हणतात अशी पुराणात मैयाची महंती मुक्त कठानी पाहिलेली आहे. अनेक थोर साक्षात्कारी संत महात्म्यांनीही नर्मदा परिक्रमा एकदा वा अनेकदा केलेली आहे. अशा पुण्यश्लोकांची नावे सामायिक झाल्यास परिशंकर महाराज, टेंबेस्वामी महाराज, नर्मदा परिक्रमा अंतरंग या पुस्तकाचे हस्तलिखित माझ्या वाचनात आले. ज्याने हे लिहिले आहे ते नर्मदा प्रसाद, निवृत्त शासकीय अभियंता, आता खऱ्या अर्थाने निवृत्ती जगत आहे. ते काही साहित्यिक नव्हते, तरी पण हस्तलिखित अशी भाषा साधी, सरळ, सोपी, पाहतील असून ती हृदयाला थेट जाऊन भिडणारी आहे. असं लिखाण आहे. नर्मदा प्रसाद हे परिव्रजा त्यात्री शुद्ध विचार साधन त्रयीच्या आधारावर उच्चार करतात किंवा लिहितात. त्याचा पुन्हा प्रत्यय यात्रा वर्णन वाचत असताना अवघ्यास येईल असं परंतु विश्वास आहे. असेच या नर्मदा प्रसादाचे वर्णन करावे लागेल. निर्मळ अंतःकरण शुद्ध असणारा उत्कृष्ट साबण जर कोणता असेल तर तो आहे आकार, विचारशुद्धी. आणि ज्या पाण्यात हा साबण लावून अंतःकरण धुवायचे आहे ते पाणी आहे निर्मळ निष्काम भक्तिप्रेम. हे प्रस्तावना लिहिताना वरील गुण नर्मदा प्रसादांच्या ठिकाणी आहेत हे सहज लक्षात येते. या परिक्रमा यात्रेचे वर्णन एका विशिष्ट मान्यवर उंचीला पोहोचले आहे. याचे कारण त्यातील चमत्कार राहित रस्त होता. या परिक्रमा वर्णन 100% अगदी वास्तव स्वरूपाचे आहे. नर्मदा परिक्रमा करून आलेली अनेक मंडळी चांगल्या परिचयातील आहेत. कोणाला अश्वत्थामा दिसला, कोणाच्या पुढ्यात साक्षात नर्मदा माताची उंबी टाकली. असल्या काही चमत्कृती या परिक्रमा वर्णन अजिबात नाही. हल्ली पुस्तके बहुत उपलब्ध असल्याकारणाने शब्दपांडित्य खूप झाले आहे. पण शब्दपांडित्य म्हणजे साक्षात्कार नव्हे. त्यामुळे साक्षात्कार शब्द वापरून काटा दिसेनासा झालेला नाण्यासारखा झाला आहे. मग हे असे आणि कशाच्या उपयोगाला येते? चलनात तर चालत नाही, मग ठोका देवाच्या उंबरठ्यावर असलेला फुल शब्दाच्या खेळ या वर्णात कुठेही नाही. आता ही 100% निखळ वास्तवता. नाहीतर काय होते? वास्तवाचे पाय करून सुटा साक्षात्कारी हाती आलेला नसतो. त्यामुळे धोबी करताना घरकाना घाटके ह्याची लेखकाची स्थिती अशी होती. सांगितल्यासारखी दयनीय झालेली नाही. ही श्री गुरु नर्मदा मातेचीच कृपा मिळण्यास हवी. या परिक्रमा वर्णनाचे आणखी अनुभवास आलेले वैशिष्ट्य म्हणजे आत्मप्रौढीची पूर्णतः अभाव. नाहीतर नर्मदा प्रदक्षिणा करून आलेली खूपशी मंडळी ही हळदनी गोहगोरी तूप प्यायचा आणि रूप आशात पाहिजे अशी अत्यंत अल्पावश्यक धारात झालेली बरीचशी मंडळी पाहण्यात आहे. त्यातली काही बडी मंडळी तरी या संबंधीची व्याख्या नोंदवून आपल्या व्यसनांची साधलेला एक भाव रंगून वर्णन करण्यात ऐकले आहे. काही जण तर व्यसने ब्रह्म, व्यसनातील विषय हे ब्रह्म, अशी व्यसने असणारी व्यसने ही ब्रह्म, सर्व काही ब्रह्म. तसा बिनबुडाचा पूर्णतः अधपतना कारणीभूत असणारा पोकळ अनुभवशून्य ब्रह्मवाद हातात सिगरेटचे थोटून धरून बळवळत असतो. स्वतःच्या त्या घडलेली गोष्ट सांगतो. एक गांजा उडणारे गृहस्थ समोर आले. ते स्वतःला शेगाव निवासी गजानन महाराजांचा श्रेष्ठ प्रतीचा भक्त म्हणून घेत असत. त्यांना म्हणालो, हे बरे नव्हे. ते म्हणाले, अहो अण्णा, असं काय म्हणता?
आमचे श्री गुजाराम महाराज हे स्वतः चिलीम ओढत होते. त्यांना म्हणालो, महाराजांची चिलीम ओढण्यासाठी हिस्तवाची गरज नव्हती. ते गुंबक तसा करीत की कोणत्याही जागत कोणत्याही दिव्य देवी शक्तीने चिलीम आपोआप पेटत असे. आपल्याला चिलीम पेटवायला काडीपेटी लागते. कुठे अवतारे गजानन महाराज आणि कुठेही हा व्यसनी पुरुष. आनंद वाटतो की असली फाजील गुरुभक्ती गुरुसेवा यांचा आचरटपणा आज नर्मदा प्रसादांच्या ठिकाणी नाही. हे परिक्रमा करीत असताना त्यांच्या मनातील परमार्थ विषयांचे चिंतन त्याचा एक अपूर्व असा संगम झालेला आहे. तीर्थामध्ये संगमाला मग तो 2 नद्यांचा असो, 2 समुद्राचा अथवा 2 सरोवरांचा असो अपूर्ण महत्त्व आहे. इथे तर काही तप होत असताना त्याचबरोबर झालेला आत्मचिंतन हा फार मोठा असा भूतपूर्व संगम आहे. नाहीतर पाय अमरकंटककडे आणि मन घराकडे असा व्याभिचारी पाव प्रस्तुत यात्रिकाच्या ठिकाणी नाही. त्यांनी जी काही थोडीफार साधना गुरुकृपेच्या देवप्रकाशात केली आहे त्याचे ते फळ आहे असे म्हणायच पाहिजे. चिंतन, आत्मचिंतन हा कोणत्याही तपासीला अतिशय महत्त्वाचा पण तितकाच नाजूक असणारा भाग आहे. चिंतेपेक्षा चिंतन हे केव्हाही साधकाला कितीतरी फायदेशीर आहे. चिंतन म्हणजे तरी काय आत्मपरीक्षण. आपण जसे वर्तमानपत्रात पुस्तक आपल्यासमोर धरून झरझर वाचतो तसेच साधकाने रोज आपण काय आहोत, कसे आहोत, आपण कुठले आहोत हे अत्यंत स्वच्छ आणि तितक्याच निरपेक्ष साधकची भावाने वाचले पाहिजे. तरच साधकाचे पडणारे प्रत्येक पाऊल या नित्यनूतन प्रगतीवर पडत राहून तो अखेर ब्रह्मानुभवाचा उच्चतम अशा शाश्वत पदरावर आरोप होतो. या सगळ्याला एकच शब्द म्हणजे दंभराहित्य. यात्रिलेखाच्या ठिकाणी आत्मप्रौढीसारखाच या दंभाचाही पूर्ण अभाव आहे. हीच त्यांच्यावर असणाऱ्या स्त्रियादी गुरुरूपाची मोठी लक्षणे महत्त्वाची खूण आहे. हे नर्मदा परिक्रमेचे वर्णन अतिशय यथार्थ वास्तव स्वरूपाचे असून ज्यांना ही परिक्रमा करायची आहे त्यांना अतिशय उपयुक्त आहे. त्यात रंजकता अजिबात नाही आहे. ते केवळ नम्र केलेले खरे मार्गदर्शन. उद्या मुक्कामाचे ठिकाण मग शहर असलेले गाव, वाडीवासी असलेल एखादा आश्रम, मठ, मंदिर असेल. सकाळी निघाल्यापासून सायंकाळी मुक्कामाला पोहोचेल अंतर तिथे असणारे अन्नछत्र स्वतःवरता जिथे उपलब्ध असलेल्या सोयी तेथील व्यक्तिविशेष अतिशय मोजक्या शब्दातील वर्णन म्हणजे प्रवाशांच्या हाती असणारी एक उत्कृष्ट शिदरी आहे असे म्हणायला हवे. यात्री लेखक नवरत्न प्रसाद हे स्वतः अत्यंतिक शिक्षणातील निवृत्त अभियंता आहेत. त्यांनी या लेखनामध्ये अत्यंत उपयुक्त असे तितकेच आवश्यक असणारे असे मार्गदर्शक नकाशे, त्यातील स्थळांची एकमेकांपासून असणारी एकमेकांपासून असणारी दिशा, उपनद्या, डोंगर, टेकड्या समावेशी नकाशे उपलब्ध करून दिलेले आहेत. हे प्रवाशांच्या दृष्टीने असणारी अत्यंत मौलिक उपयुक्तता आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मंदिरांची, महात्म्यांची, सेवकांची, धार्मिक सज्जनांची छायाचित्रे या ग्रंथात दिसून असून त्यांनी या लेखनाचा सोबत खूप छान भर घातली. आता या सगळ्यात परिपाक उपयोग कशाला व्हायला पाहिजे तर यात भक्त असला पाहिजे. भगवंताची भक्ती असावी. भीती असण्याचे कारण काय? लेकराला अशी आईची भीती असते काय? आपण भगवंताचे लेकरू आहोत असा दुर्विश्वास मनात असणार हे भक्तातील महत्त्वाचे अंग आहे. भक्त म्हटलं की गीतेने जरा अर्थ जिज्ञासू अर्थार्थी यांना भक्त म्हटलं आहे. तरी भक्त कौस्तुकीत अत्यंत निर्भय असतो आणि तितकाच तो निर्भयही असतो. ते निर्भयतेपेक्षा सुद्धा अभय हा देवी संपत्तीमधला पहिला गुण फार श्रेष्ठ आहे. निर्भय म्हणजे काय तर भयप्रद व्यक्ती, वस्तू, काळ, देश असून आपल्याला त्याचे भय न वाटणे. तर अभय काय आहे? पहा तर इदम विष्णू जगत असाच भाव असलेल्या घराण्याने भय काहीच नाही आहे. तो फक्त चराच्या रूपाने नटलेला एक भगवंतच. मग भय कोणाला, केव्हा आणि कशाचे? यातही नर्मदा प्रसाद त्यांच्या या लिखाणात निर्भय आणि निर्भर हे 2 शब्द अतिशय भावले आणि त्या कोणत्याही नेत्यातील पासण्याची चाळी कष्ट करण्याची वय नाही. पण भगवंताची असीम कृपा गर्भ असलेल्या त्याच्या इच्छेने या हस्तलिखिताच्या रूपाने प्रत्यक्ष नर्मदा मातेचे दर्शन, अद्भुत स्नान, नर्मदा जलाचे प्राशन बसल्यालाहीच करता आले. भगवान चरणी माथा नम्र करून अंतःकरणपूर्व अशी प्रार्थना की या नर्मदा प्रसादाने दीर्घ आयुष्य, आरोग्यापासून आणि परिक्रमा उभ्या भारत पदाची त्यांच्याकडून व्हावी. अत्यंत नर्मदा परिक्रमा सारखी प्रवास वर्णाच्या माध्यमातून ती अवघ्यांना घडावी. ती लेखन नर्मदा परिक्रमा करण्याचे प्रमाण आता वाढले आहे. पैकी अनेक जण आल्यावर आपला अनुभव शब्दांकित करतात. त्यामुळे पुस्तकाचा प्रमाणही वाढत जाते. ही खरे आहे तरी आनंदाची बाब म्हणावी लागेल. त्यात एक पुस्तकाची भर पडते आहे. खरंच या पुस्तकाची गरज आहे काय? प्रश्नाचे उत्तर 2 प्रकारे देता येईल. हो, या पुस्तकाची आवश्यकता आहे. कारण जो मनाने परिक्रमा करायचे ठरवतो तो काय करतो? अनेक पुस्तके चालतो. अरे हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो. अशी ज्यावेळी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याला अजून काही पुस्तके वाचायची वाटतात. अन्य दृष्टिकोन समजावून घेऊन त्याला स्वतःची आणि घरच्यांची समाधान करायची असते. त्यासाठी एकापेक्षा अनेक पुस्तकातून त्याला मिळू शकते. तो आपले अनुभव कथन करीत असतो. कोणाच्याकडून काही तर कोणाकडून काही असे विचारधन तो करीत असतो. यासाठी जेवढी म्हणून पुस्तके निघतील आणि त्याच्या हातात पडतील तितके त्याचे काम सोपे होते. मग निर्धार पक्का होतो आणि तो परिक्रमाच्या वाटेवर चालू लागतो. दुसऱ्या एका अंगाने या पुस्तकाची आवश्यकता आहे ती अशी की नर्मदा परिक्रमा म्हटली की अथवा कोणी त्यावर तासभर बोलणार आहे असं म्हटले की मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. यात परिक्रमा नक्की जाणार नाही याचा अशाचं प्रमाण जास्त असतं. त्यांच्यामध्ये हे आपले काम नाही. अनुभव कथन करण्याला प्रश्नांच्या उत्तरासाठी वेळ ठेवावा लागतो. प्रश्न विचारतात, समाधान करून घेतात आणि मग त्यातून एखादं वाटते अरे हे तर मी नक्की करू शकेन. या पुस्तकात अशा प्रकारची तिथे प्रश्न उत्तरे आहेत. म्हणून या पुस्तकाची आवश्यकता आहे. नर्मदा परिक्रमा करावी असा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा
माझी जी चिंता आहे त्याच वेळी विवेचन वर आले आहे. अनेक प्रश्न मनात आले, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी धडपड करावी लागली. पुस्तके तर वाचली, त्याशिवाय परिक्रमा करून आलेल्यांना भेटलो, प्रश्न विचारले, मार्गदर्शन घेतले. इथून मला ते गोळा करावं लागलं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर पाठ्यपुस्तके तयार आहेत, अभ्यास झाला आहे, पण परीक्षेची भीती वाटते, पेपर कसा लिहू असा प्रश्नापूर्वी आमच्या या काळी अनेकांना पडलेला असायचा. तेव्हा नवनवीन वाचन गाईड बाजारात यायला लागला, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढला. घरचे बिनधास्त आणि यशाचे प्रमाण वाढले आहे. त्याला गाईडची भूमिका करण्याची हेतू आणि पुस्तकाची निर्मिती केली आहे. म्हणजे हमखास यासाठी या गाईडची गरज आहे. हो, सांगायचं राहिला, आजकाल जमाना आहे वन विंडोचा. तेच प्रयोजन. या खिडकीतून नर्मदेच्या अंतरंगात झोपून पहा आणि मग प्रत्यक्ष निघा परिक्रमेला. खरंच तेच प्रयोजन आहे. जीवनात दुःख काय आहे हा प्रश्न उत्तर का काढून टाकला तर उत्तर मिळते. आता ते वाक्य प्रश्नार्थक राहत नाही, ते वास्तुदर्शक होते. या दुःखाचा परिहार कसा करायचा याचा खरे तर आपल्या पुढचा खरा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचं उत्तर माणसाला देता येते. जीवन म्हटलं की सुख आलं दुःख आलं ते आपल्याला कळतं, मात्र आपल्याला जे वाटते आज जे तुकोबारांनी छान सांगितले, सुख पाहता जवळकडे दुःख पर्वत एवढे, हे खरे आहे का? हे खरे नाही. यात नियती तुमच्या पुढे दोन्ही समजमान ठेवते. तुम्ही जेव्हा दुःख भोगता तेव्हा भोगणे तुम्हाला सतत टोचत असते, त्यामुळे याची प्राप्ती लक्षात राहते. सुख भोगताना आपली स्थिती नेमकी उलट असते, म्हणून तुकोबांना वरच्या शब्दात सामान्य माणसाचे मनोगत नोंदवावे लागले. हे समजायला 60 वर्षे लागली. आता समजायला किती वर्षे लागणार हे शोधणे. म्हणजे दुःखाचा परिहार कसा करावा या प्रश्नाचं उत्तराच्या शोधात आपण आहोत. दुःख बघून संपवणे हाच त्यावरील उपाय आपल्या पूर्वसुरांनी सांगितला आहे. कसं आनंदाने. आता दुःख आनंदाने कसं भोगावं पूर्वसुरांनी तेही सांगितलं आहे. जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याचा प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे ध्येय मला दे. आणि या दोघातला फरक कळण्याची बुद्धी मला दे. बस इतकं सोपं. वाचायला सोपं, कळायला थोडं अवघड आणि आचरण करायला जवळपास अशक्य असे हे सूत्र आहे. अशक्य ते शक्य करतात याचं कारण आता प्रश्नाचा दुःख आनंदाने भोगण्याचा अभ्यास कसा करा इथेच मला उत्तर सोपं आहे. अभ्यास म्हणजे साधना, तप. मनाला आवर घालून शरीराने केलेले कष्ट म्हणजे साधना, तप. कुठे करावं, कसं करावं हे प्रश्न हातात घालून अजळ झाले. पूर्वसुरांनी खूप काही सांगितलं, त्यातलं काही वेचून घेतलं. भक्ती सांगितली, म्हणून तरी ज्ञान सांगितलं. सरस्वती होती, आता दशुष्य म्हणून अदृश्य म्हणून ज्ञानासाठी गंगा आणि तपासाठी नर्मदा. कुठे साधना करायची याचे उत्तर आलं. तप करावं नर्मदा तीरी. असं करावं यासाठी पुन्हा विचारांची घुसळण, पुन्हा पूर्वस्त्री ऋषी मुनी काय सांगतात ते तपासायला लागेल. आता इतके पर्याय उपलब्ध आहेत की एखाद्याचा गोंधळ व्हावा. रामाने काय केलं, कृष्णाने काय केलं, हनुमंताने काय केलं. यापैकी रामाने हनुमंताने नर्मदा तीरी तप केले. त्यांच्या नावाचे घाट अजूनही त्यांच्या तपाचे साक्षीदार आहे म्हणून उपलब्ध आहेत. ज्यासाठी तपासाठी त्याचा वेळ साई आमच्याकडे द्या. मग वारखंडी ऋषींनी जे केलं ते करूया का? अजून एक प्रश्न सुचला. हे तप होण्यासारखं वाटते. परिक्रमा शास्त्राने नर्मदा परिक्रमा करण्याचे सांगितले आहे. 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस एवढी कालावधी चिक केला आहे. तेवढ्या वेळ देता येत नसेल तर पर्याय देखील सांगितले आहे. यथाशक्ती यथाकाळ परिक्रमा करण्याचा म्हणून संकल्प केला. तप साधना करण्याचा सोपा मार्ग परिक्रमा करणे. मराठी माणसाला आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या अशा अनेक वाऱ्या माहिती आहेत. या वारी दरवर्षी करणारे तर आहेत, तसे पिढ्यापिढ्या वारी करणारे कुटुंबे ज्ञात आहेत. म्हणजे मराठी माणसाला परिक्रमा करणे नक्कीच साध्य आहे. दोन फरक नक्कीच आहे, तत्व साम्यही आहे. एक मात्र निश्चित म्हणता येईल की ज्यांनी वारी केली आहे त्यांना परिक्रमा करणं अधिक सोपे आहे. परिक्रमा केल्याने नक्की तप साधना होते का, त्याचे निश्चित फळ मिळते का, या अशा प्रश्नांची उत्तर शोधताना अशी काही गोष्ट समजली. कर्नाटकात विद्यारण्य स्वामी होऊन गेले. आपल्याकडे जसे स्वामी समर्थ रामदास स्वामी तसेच विद्यारण्य स्वामी त्यांच्या अधिकारी पदाधिकारी होतात. गायत्री पुरस्चरण केले म्हणजे 24 लाख गायत्री मंत्रांचा जप झाल्यावर श्री गायत्री माता दर्शन देते. विद्यारण्य स्वामींनी 1 पुरस्चरण केले, दर्शन नाही, दुसरे केले, तिसरे केले, असे करता 24 पुरस्चरण केलेले सांगतात. तथापि श्री गायत्री माता प्रसन्न झाली नाही अथवा दर्शन दिले नाही. स्वामी श्रद्धावान होते, त्यांनी 25 पुरस्चरण सुरू केले. 25 केले. काय आश्चर्य, गायत्री माता प्रत्यक्ष समोर हजर झाल्या. स्वामींनी मातेला प्रश्न केला. माते 24 पुरस्चरण केले आणि एकही दर्शन झाले नाही. काय का असं एक पहिलं पुरस्चरण माते दर्शन आणि आम्हाला माहिती आहे कुठे होती इतका वेळ. म्हणजे या गायत्री देवीने अत्यंत प्रसन्न स्वामींना सांगितले, बाळ जरा मागे बघ, तुझ्या पूर्वजन्माचे पातकांचे 24 पहाड चढत आहे. तुझे 24 पुरस्चरण झाले, तथापि सर्व पातकांचे पहाड असल्याने तुला दर्शन देता आले नाही. सारांश, कोणतीही तप साधना वाया जात नाही. केलेल्या तपाचे फळ मिळणारे निश्चित. ते कधी प्रत्यक्ष तुमच्या समोर येते, कधी तुमचे पातकाचे निराकरण करण्यास उपयुक्त ठरते. वाया जात नाही हे निश्चित. सायन्सच्या भाषेत कोणतीही गोष्ट निर्माण होत नाही अथवा तिचा नाश होत नाही, होते फक्त रूपांतर. आता एवढा प्रयास झाल्यावर परिक्रमाला जायला हरकत नाही. तथापि अजून काही बाबी तपासायच्या होत्या. सोबत 2 जीवनसाथी होते, मधुमेह उच्च रक्तदाब, त्यांनाही सोबत घ्यायचे होते. शिवाय त्यांना कायम बंदोबस्तात ठेवणे आवश्यक होते. डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे टाळले होते. डॉक्टरांनी जरा नकारात्मक भाषा वापरली असती तर घरच्या विरोधाने तीव्र स्वरूप धारण केले असते. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला सोयीस्कररित्या टाळला. मात्र सध्या घेत असलेली औषधे व्यवस्थित सोबत घेतली. परिक्रमेदरम्यान त्यांचे सेवन केले. या 2 मित्रांनी अजिबात त्रास दिला नाही. नव्याने निर्माण झालेला प्रश्न म्हणजे गुरूंचे आशीर्वाद. गुरु केलेला नाही, मग आशीर्वाद आदेश कुठून प्राप्त करावे हे सांगणारे असे सांगतात. तसं गुरूंच्या आशीर्वादाशिवाय परिक्रमा केल्यास ती परिक्रमा नाही तर परिभ्रमण होईल. आपल्याला तर परिक्रमाच करायची, कुठून
आदेश, कुटुंब मिळावेत आदेश, नेहमीच्या पाळण्याप्रमाणे शेगावचे श्री गजानन महाराज बाबाला साकडं घातलं, आशीर्वादाची वचना केली. भक्तांची मनोकामना पुरवणारे महाराज हात आखाडता घेतीलच कसे त्यांचाही आशीर्वाद सोबत आला. ठाण्याचे एक श्री गजानन भक्त महाराजांच्या आशीर्वादासोबत आले आणि आता कुठलाही अडथळा शिल्लक राहिला नाही. श्री गजानन महाराज कृपेवरून परिक्रमेची सुरुवात झाली. माझ्या चौघांनी एक ग्रुप तयार झाला. 25 नोव्हेंबर 2008 ओंकारेश्वरच्या गोमुख घाटावर सकाळ सोडला. अन्य 6 श्री गजानन भक्त निरोप देण्यासाठी मुद्दाम ठाणे डोंबिवलीवरून आले होते. त्यांच्यासह श्री गजानन महाराज धर्मशाळेत दुपारची भोजन केले आणि प्रस्थान ठेवले. सुमारे महिन्याभरात समुद्र पार करून उत्तर तटावर नारेश्वरला पोहोचलो. एक साथी घरी गेला, दुसरा पुढे गेला. आता राहिलो आम्ही दोघे. जवळपास 70 दिवसांची साथ मिळाल्यावर मी एकटा पडलो. आता प्रश्न पडला, परिक्रमा खंडित करावी की बसने पूर्ण करावी. श्री गजानन महाराजांना चाकडे घातले आणि उत्तर मिळाले, तू चल, मी तुझ्यासोबत आहे. महाराजांचे एवढे आश्वासन मिळालं, मग काय माझ्यासारखा भित्रा माणूस देखील चेअर म्हणू शकतो. पुढचे 2 महिने एकट्याने परिक्रमा करताना अत्यंत विलक्षण आनंदाचा अनुभव घेतला. आज असे वाटते की सुरुवातीपासूनच हा आनंद आपल्याला मिळाला सदर मानवी मन सदा असूच अधिक वाढीकाने. दुसऱ्या मनाला लगेच सांगितलं. शेवटच्या 60-62 दिवसात नवे मित्र मिळाले. छान चर्चा मार्गदर्शन मिळाले. महाराजांच्या श्रद्धेने 131 दिवसात परिक्रमा पूर्ण झाली. तो दिवस 4/4/2009चा. ओंकारेश्वरला महाराजांच्या धर्मशाळेत मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी घरची मंडळी आली. परिक्रमा पूर्ण झाल्यावर विधी पूजा दुसऱ्या दिवशी केली. कुटीतल्या जलाचा ओंकारेश्वरला जलाभिषेक केला आणि परिक्रमेची सांगता झाली. परिक्रमेदरम्यान अजून गोष्टी घडल्या नाही, तत्वदर्शन झाले नाही. मात्र अनपेक्षित आलेल्या प्रत्येक प्रसंगातून मैयाने मार्ग दाखवला. तिच्या किनारी तिचीच वाळे वास करतात. पूर्ण श्रद्धेने ते परिक्रमावासियांची सेवा करतात. कधी कोणाचं नाव विचारत नाही. तुमचे नाव आवश्यक नसते, तुमची ओळख पक्की असते. नर्मदेचे लाडकं बाळ, लाडक्या बाळाची सेवा तीच नर्मदेची सेवा. हे समीकरण नर्मदेच्या काठावरच्या लोकांच्या मनात पक्का रुजलेलं आहे. त्यांच्या सेवेने परिक्रमा पूर्ण होईल. या तपाचे फळ मैया जे देईल ते. मैयाकडे पाण्याचे पारायण हेच की ज्याच्या सेवेने माझी परिक्रमा पूर्ण झाली. त्यांना अगोदर त्यांच्या सेवेचे फळ दे. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता त्यांनीच सेवा केली आहे. धनाची नाही, मात्र मनाची श्रीमंती अनुभवली. तसेच ज्यांना परिक्रमा करता आली नाही असे अनेक जण खंत व्यक्त करतात. त्यांना परिक्रमावासियांची सेवा करण्याची बुद्धी दे. परिक्रमेची पुण्य झाले माझ्या हिशोबात निवांतपण. नंतर कारण मी असंतोष पावलो आहे. आज मी संतोष पावलो आहे. माते तुझी परिक्रमा केल्याने जीवन प्रसाद झाले. आता कोणत्या आशा अपेक्षा राहिल्या नाहीत. समाधानाने मन परत भरून आले आहे. परिक्रमेचे असे फायदे वाचण्यात आले नव्हते. मात्र तुझी कृपा अशीच माझ्यावर राहील या शंका नाही. हा माझा अनुभव अन्य लोकांना प्रेरणा देऊ. त्यांना तुझ्याजवळ येण्याची प्रेरणा मिळो. त्यांचेही जीवन असे समाधानाने भरून पाहू. ओम शांती शांती. तू दिलंस, तुझं अर्पण तुलाच आहे. तू श्री नर्मदा माईची उपासना श्री गजानन महाराज कृपेवर पूर्ण झाली. महाराजांची कृपा पावली आणि धन्य झालो. त्यांनी दिलेला त्यांना अर्पण करण्यासाठी ओंकारेश्वरून शेगावे गेलो. महाराजांच्या चरण बसत आलो. नंतरच घरी परत आलो. परिक्रमेत 4.5 महिने कसे गेले ते कळलं नाही. घरी आल्यावर घरच्यांनी ती कशी काढली ते मात्र अवश्य कळलं. पत्नीला पुण्याचं 50% फळ आपोआप मिळतं असे सांगितलं जातं. त्याचा साक्षात प्रत्यक्षाने सांगा. मी 4.5 महिने संन्यास जेवण जगातलेल्या बडेचा सांगत आलो. घरी राहून पत्नी तेच केले हे नजरेआड करून चालणार आहे का? रामाच्या मागे सीतामाई गेली. लक्ष्मणाची उर्मिला तळहरी तळमळत बसली. तिची दखल घेणे आवश्यक आहे. एखाद्या वेळी विसरू मैया या तपाचे फळ त्या जीवाला गोळू देणार याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही असे मनोगत. खरं तर संपला. परिक्रमेची अंतरंगाची केवळ झाली. परिक्रमेपूर्वीचं प्रस्थान शब्दांकित करण्यापूर्वी पोपो अण्णा हाणेकर यांच्या ऋणातच कायमचे राहणे मी पसंत करेन. तसेच पुस्तक लिहिलं असं डोळ्याला ते मुद्रण बांधलेचा डीच चव्हाण यांची संयुक्तिक आहे. हे नर्मदे देवी अगदी आळसावळीपणे जांभळ देण्याकडे तोंडाचा आ करावा आणि नर्मदेचा प्रसाद आपसूक तोंडात पडावा असे आसन दिले की आमच्या दुकानात आले आणि आमची गोष्ट करण्याची आमची तीळ मात्रे पारत नाही अशी गोष्ट अक्षर जुळवणी करणे आमच्या वाट्याला आले. यामध्ये आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याचं पाहिलं. नाही या लोक म्हणतात की नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वात बदल येतात, व्यक्तिमत्वाला पैलू पडतात. पण तुझ्या अशा आगमनामुळे या पुस्तकाच्या काम केलं परिक्रमा अध्यक्षाने आज आम्ही आमच्यामध्ये काही बदल जाणवत आहोत. हे बदल कायमस्वरूपी आहेत किंवा नाही ते तूच जाणे, परंतु तुझ्या आगमनाने काहीतरी वेगळी पडत आहे असे म्हणतात. सत्पुरुषाचे पाय लागले कधीच काही कमी करून होत नाही. आमच्यासाठी तुझे येणे हेच आमचे भाग्य होऊन त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. तो आलीस आम्हाला 4 चांगल्या गोष्टी कळल्या. आम्हाला आनंद तर वाटला, शिवायचा त्यामधून आम्हाला जीवनाचं महत्त्व कशात आहे पडलं याबद्दल आमचंही मनोगत. हे मनोगत आम्ही कुठे छापून घ्यावं तुमच्या वाचण्यात यावे अशी अपेक्षा नाही. फक्त आमच्या मनातील भावना व्यक्त करण्यात आम्हाला पुरतो वाटतं. नर्मदे हरा. 48 वर्षापूर्वीची गोष्ट. सन 1961. माझी थोरली बहीण आणि मोठा भाऊ त्या वर्षी मॅट्रिकच्या वर्गात होते. 2 वेळा नापास होण्याचा अनुभव असणारी माझी बहीण म्हणूनच मागे पडली होती. 19 जानेवारीला सर्वात छोट्या भावाचा जन्म झाला. खरीच माझ्या आईचे शेवटचे अपत्य बाळपण केले याच बहिणी अवघ्या 1.5 महिन्यावर परीक्षा आलेल्या 6 महिन्यानंतर आईची बाज उचलले गेले आणि 4 दिवसात परीक्षा. आईचे बाळपण घरी बाबा 8 भावंड, सर्व घरकाम घरीच. ते सर्व करून जायला आमच्या वेळ मिळालं की भूती वाचन करीत. श्री गजानन महाराजांची अभ्यासाकडे संपूर्ण दुर्लक्ष. पास होण्याची बहुधा आशा नसावी असे सर्वांचे मत. तिचा मात्र श्री गजानन महाराजांना पूर्ण विश्वास. परीक्षा आल्याने गेल्या. या दरम्यान आम्ही तिला चिडवत असू की गजानन महाराजांनी तुझी पेपर्स लिहावे म्हणून. ती ठामपणे न चिडता म्हणायची होय. येथा अवकाश निकाल आला. तो धक्कादायक होता कारण कधी नापास न होणार आमचा झाला नापास. पहिल्यांदा झटक्यात बहिणी पास
श्रीगजानबाबांचा हा प्रसाद याची जाणी प्रथम झाली. त्यापासून महाराजांच्या कृपा प्रसंगाला असा अनुभव अनेक वेळा घेतला. परिक्रमा ही त्यांच्याच असल्याने सुरू झाली आणि पूर्णही झाली. आद्य शंकराचार्यांना गोकर्ण महादेवाच्या मंदिरात नामाला तोटी तुला सद्गुरू भेटतील असे कळले. ते थेट तरी ओंकारेश्वरला आले. इथे आल्यावर ओंकारेश्वरला आणि त्यांना त्यांच्या सद्गुरूचे नाव सांगून इथल्या एका गुहेत ते ब्रह्मवेत्ते राहत असल्याचे सांगितले. सद्गुरूंची भेट झाली. अन्य ठिकाणी दीक्षाविधी झाला आणि अध्ययनासाठी गुरु गोविंद यांकडे आचार्य ओंकारेश्वर येथील गुहेत राहावं लागले. याच्या सहवासात त्याने नेहमीच आनंद वाटत असे. एका श्रावणात मात्र याचे आनंदी रूप अतिरौद्र झाले. मैया माता राहिली नव्हती तर काळदाडीत ओढणारी राक्षसीन झाली होती. मानवाचा हात बेदरली होती. आचार्य गुहेकांडाशी आले. त्यांनी मैयाचे रूप पाहिले. आज गुरु गोविंद देव येथे आहेत आणि मैयाच्या रूपाने येणारा सर्वपक्ष काळात करणारे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मैयाची स्तुती आरंभली. बिंदू सिंधू आमचे कमंडलून कलते केले आणि मैयाला शांत होण्याचे आवाहन केले. प्रचंड जलप्रपात त्याचे मुख्य कमंडलून तृप्त झाला. निसर्गाचे तांडव उसळू लागले. 3 आचमनासावर प्राशन करणाऱ्या अगस्त्य ऋषींची आठवण सर्वांना झाली. पोतराचे असे लाड करणारे धन्य ती नर्मदा मैया. ही गुफा आजही आपणास पाहायला मिळते. ते ओंकारेश्वरच्या मंदिराच्या पायथ्याशी आहे. त्या गुहेत वरील प्रसंग दर्शवणारी शिला आहे. जरूर दर्शन घ्यावी अशी पवित्र गुफा आहे. परिक्रमा अनवाणीच करणे आवश्यक आहे काय? परिक्रमा अनवाणी केल्यास अधिक पुण्यदायक. तसे शक्य न झाल्यास घरी बसू नये. वाण घालून परिक्रमा करावी. ओंकारेश्वर नंतरचे पहिले मुक्कामाचे ठिकाण म्हणजे मोरटक्का. डांबरी रस्त्याने 12 किलोमीटर. या ठिकाणी मैयावर मोठा पूल आहे. उत्तर तटावर खेडीघाट बडवा आहे. चंद्रशेखर परमहंस यांचे वास्तव्य मोरटक्का येथे असतानाची ही गोष्ट. त्यांच्याजवळ अत्यंत दुर्मिळ असे अनेक ग्रंथ होते. आता आयुष्यात काय मिळवायचे राहिले आहे अशी अवस्था. ग्रंथांची गरज आता राहिली नाही म्हणून सर्व ग्रंथ संपदा बडवा येथील ग्रंथालयाला देण्याचे ठरले. ग्रंथाची यादी झाली. बांधकाम झाले. ऐनवेळी विचार आला की एखादे पुस्तक लागलेच तर भेद रद्द केला. पुन्हा काही काळाने तोच विचारला. तीच कृती पुन्हा बेत रद्द. कारण आवश्यक ते पुस्तक ग्रंथालयाने दिले नाही तर त्या प्रश्नाची बेत रद्द करवला. मोहाने आपली काय अवस्था झाली हे परमहंसाची जेव्हा लक्षात आले तेव्हा मात्र यादी न करता सर्व ग्रंथांची रवानगी झाली ग्रंथालयात. ते त्यावेळी एवढे विवळ झाले होते की पुस्तके जाळ हातांमध्ये टाकलं. एवढी कडक भाषा ते बोलून गेले होते. हाच तो मोह. भल्याभल्यांची अशी अवस्था. मग आमच्यासारख्यांची काय? मैयाबाबत काही खास नियम आहेत का? रोज मैया दर्शन घेणे, त्रिकाल पूजा, सूर्यास्तानंतर चालणे नाही अथवा मैया जलाला स्पर्श करणे नाही असे नियम.